नमस्कार, न्यूजशाही न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आपण सध्या आहोत राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये। इथे बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। त्यांपैकीच एक म्हणजे सागर धुंद्रे। त्यांनी काँग्रेस या चिन्हावर ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचाराचा सुरुवात झाली आहे। त्यांच्याशी बोलून त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही आज प्रचाराला सुरुवात केली आहे, तर तुमच्या मनात नक्की भावना काय आहेत? कैलासवासी माजी आमदार के एन पाटील साहेब यांचा आशीर्वाद घेऊन या तालुक्याचे नेते ए वाय पाटील साहेब आणि जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमधून माझी उमेदवारी फायनल झालेली आहे। माझ्यासोबत पंचायत समितीमधून अमृता अतुल पाटील माजी सरपंच राशिवडे यांच्यासोबत ही संयुक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे। माघारीचा दिवस 27 तारीख आहे आणि प्रचाराचा अवधी खूप कमी असल्यामुळे आज राष्ट्रीयमध्ये आम्ही औपचारिक शुभारंभ केलेला आहे आणि पदयात्राचं नियोजन आज केलं होतं। या वरच्या पंचायत समितीला विलासराव हळदे यांची उमेदवारी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला तिथे मिळालेला। या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आम्ही एक संकल्पना मांडलेली की स्मार्ट जिल्हा परिषद मतदारसंघ हा असेल, त्याच्या अनुषंगाने हा मतदारसंघ घडवण्यासाठी सर्वांची साथ मिळावी आणि हा प्रचाराचा आज आम्ही औपचारिक शुभारंभ करून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात करत आहोत। आता तुम्ही प्रचाराची सुरुवात केलेलीच आहे, तर जनतेतून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो? गेले 8 वर्ष या मतदारसंघासाठी मी काम करतो आलेलो आहे। या मतदारसंघामधल्या अडीअडचणी असतील किंवा इतर कोणते प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला। हा मतदारसंघ तसा खूप किचकट आहे। 60 वाड्या वस्त्या या मतदारसंघामध्ये आहेत आणि या मतदारसंघामध्ये ज्याचा संपर्क आहे त्याचा थोडासा हा कल या मतदारसंघाचा राहतो आणि त्यासोबत आता काँग्रेसची आपल्याला साथ मिळालेली आहे। या मतदारसंघातील जे काँग्रेस सोबत असणारे सर्व जुन्या विचारसरणीचे जे लोक आहेत ते सर्व आपल्यासोबत राहणार आहेत। बंटी साहेब आहेत, त्यांची ताकद आपल्यासोबत आहे। या तालुक्याचे नेते ए वाय पाटील साहेब यांचा भक्कम पाठिंबा या मतदारसंघामध्ये पूर्वीपासून गेले 6-7 महिने तेव्हा माझ्यासाठी राबवत आहेत, प्रयत्न करत आहेत। या सर्वांच्या साथीने ही बाजी आपण मारणार आणि 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसचा झेंडा रोवणार, हेच तुम्हाला फायदे। राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून 4 उमेदवार आहेत, ज्यांची जन्मभूमी हीच आहे। थोडीशी निवडणूक चुरशीची होईल असं वाटतं का? या इच्छुक उमेदवार राशिवड्यामधनच आहेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला उमेदवारी घेण्याची संधी आहे आणि निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। त्यांचं कार्य त्यांच्यासोबत ते मांडतील। आम्ही केलेलं काम आम्ही जनतेसमोर मांडलेलं आहे। कोणावर टीका टिप्पणी न करता आपण किती दुसऱ्याला वाईट लेखण्यापेक्षा आपण आपलं काम किती चांगलं आहे लोकांसमोर मांडू आणि पुढे जाऊ। राशिवडीतली जनता सुज्ञ नक्कीच आपल्याला साथ देते। तुम्ही आता जनतेपर्यंत म्हणजे तळागाळात पोहोचण्यासाठी काय प्रयत्न करताय? आमची राजकारणाची सुरुवात बघितली। आता पंचायत समितीला जे आपल्यावर सीट आहेत अमृताताई त्यांचे धीर आहेत, ते भोगवती कारखान्याचे माजी संचालक, माजी सरपंच पण होते राशिवड्याचे आणि ह्या 2 घराण्यांनी या राशिवड्यात कायम प्रेम केलेलं आहे। लोकांच्या सेवा, लोकांच्या अडीअडचणीसाठी सदैव तत्पर राहिलेलं आहे आणि या जोरावरच आम्ही बाजी नक्की मारणार या मतदारसंघामध्ये, खात्री देतो। न्यूजशाहीच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एकच विनंती आहे की आजकाल आपण निवडणुकीचा ट्रेंड बघितला तर लोक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भूलदारपाला बळी पडून चांगल्या उमेदवारांचा घात करतात। काही चुकापूर्वी झाल्या असतील त्या चुका न करता यावेळी जे उमेदवार खरोखर तुमचं काम करू शकतील किंवा तुम्हाला न्याय देऊ शकतील अशा उमेदवारांचीच निवड करावी, एवढंच मी जनतेला सांगेन। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।